साध्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आले अनोखा व्हिडिओ पाहणार सर्वांची शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. साध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. जी ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची. ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता 15 जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा दर. पण जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र इथे विचारायला लागलाय की 15 जुलैनंतर आता आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता 15 जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा भाव. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेले यक्ष प्रश्नाचं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलंच नसेल त्या सर्वांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक वेळा आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की 15 जुलैनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा दर. पण 15 जुलैनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता 15 जुलैनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे कांद्याचा दर. चला या महत्त्वाच्या प्रश्नाचं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात इथं अचूक उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दरपातळी किती आहे बरं? तर सध्याच्या कंडिशनला सरासरी जो कांदा बाजारभाव आहे तो 2,000 रुपये प्रति क्विंटल पासून 2200 रुपये प्रति क्विंटल आहे. मग अशा परिस्थितीमध्ये 15 जुलैनंतर काय घडणार आहे की ज्याच्यामुळं कांद्याच्या बाजारभावात प्रचंड बदल होणार आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, तुमचं टेन्शन दूर करतो की 15 जुलैनंतर काय होणार आहे यापेक्षा 15 जुलैनंतर जे घडणार आहे त्याचा परिणाम कसा होणार. तर लक्षात घ्या, 15 जुलैनंतर जो परिणाम होईल त्याच्यामुळं अजिबात कांद्याच्या दरामध्ये या ठिकाणी मंदी येणार नाही. जे येणार आहे ते तेजीचं वातावरण असणार आहे. म्हणजे इथून पुढचं जर सगळं चित्र बघितलं तर फक्त 15 जुलैनंतर तेजी येणार आहे, मंदी अजिबात येणार नाही. इथं एक टेन्शन तर तुमचं दूर झाले. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय की चला 15 जुलैनंतर आता आपल्याला कळालं की 100% फक्त कांद्याचा दर वाढणार आहे. तर मग 15 जुलैनंतर असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळं आपल्याला कांद्याच्या बाजारभावामध्ये प्रचंड वाढ दिसणार आहे? चला समजावून सांगतो. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला 15 जुलैनंतर कर्नाटकची जी कांदा आवक सुरू व्हायला पाहिजे होती ती यंदा काही होणार नाही. म्हणजे आपण जर बघितलं तर अर्ली खरीप कांदा लागवड दक्षिणेतील राज्यात खूप मोठ्या प्रमाणात होते. तिथून कांदा भरघोस प्रमाणात मार्केटमध्ये येतो आणि याच्यामुळे 15 जुलैनंतर कांद्याचा दर हा नियंत्रणात राहत असतो. यंदा मात्र चित्र प्रतिकूल आहे, कारण अल निनोमुळं त्या ठिकाणी पाणी त्यांना जे होतं ते मिळालंच नाही आणि त्याच्यामुळं अर्ली खरीप कांदा लागवड घटली. जी आहे ती पीक परिस्थिती व्यवस्थित नाही आणि याच्यामुळं 15 जुलैनंतर दक्षिणेतून कांद्याची आवक प्रचंड प्रमाणात दरवर्षी एवढी होईल असं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, मोदी सरकारने कांदा खरेदीचा निर्णय घेतला तोही 2,125 रुपये प्रति क्विंटलवर आणि त्याही दरावरती आज मोदी सरकारला म्हणेल तेवढा कांदा उपलब्ध होत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की मोदी सरकारने या निर्णयामध्ये आणखीन एक बदल केला आहे की आता छोटा साईजचा जो कांदा आहे, आपल्या भाषेत चिंगळा कांदा आहे, तो सुद्धा इथं आता तुम्ही त्या ठिकाणी नाफेडवर NCCFवर विक्री करू शकता. म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की कांद्याबाबतीत चित्र किती या ठिकाणी आपल्याला भविष्यात उज्ज्वल दिसते, कारण कोणत्याही पद्धतीचा कांदा खरेदी करण्यासाठी सरकार तयार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जुलैच्या मध्यावरती देखील आणखीन आपण आलो नाही तरी कांदा बाजारभाव 2,000च्या वर सरकला आहे. याचा अर्थ लक्षात घ्या की कांद्याचं भविष्य अति उज्ज्वल आहे आणि याच्यामुळं आपल्याला 15 जुलैनंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात भला मोठा गॅप दिसणार आहे आणि हा जो गॅप आहे तर हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी या ठिकाणी प्रदान करणार आहे. आणि लक्षात घ्या 15 जुलैनंतर कांद्याचा जो दर असणार आहे तो सुरुवातीला 2500 पार आणि त्यानंतर 3,000ला गवसणी घालणार आहे.
फक्त एवढे की इथं कांदा विकायचा का नाही, तर माझं म्हणणं आहे की जुलै महिन्यात जी तेजी येईल ती फक्त एक झाकी आहे. जी ओरिजिनल तेजी आहे ते यायचं बाकी आहे. मग अशा परिस्थितीमध्ये ऑगस्ट सप्टेंबर महिना धुवाधार बॅटिंगचा आहे. तिथं कांदा बाजारभाव भयंकर वाढणार आहे आणि कांदा बाजारभाव या ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात सुरुवातीला आपल्याला 4,000 तर नंतर 5,000ला क्रॉस करताना दिसणार आहेत. म्हणून माझं मत आहे की 15 जुलैनंतर तर प्रचंड वाढ दिसणारच आहे कांद्याच्या बाजारभावात, पण या तेजीत आपण कांदा अजिबात हा विकायला नको. आता इथून भविष्यात मग देशातील बाजारात कांदा दर पातळी कशी राहील, कधी कांदा विकायला पाहिजे, कसा होईल आपला फायदा, या सर्व प्रश्नांचा उलगडा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून केला जाईल. त्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला हे ऑल करा. याच्यामुळे येणार प्रत्येक वेळा आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.